अव्ययभावी समास पहिला शब्द अव्यय, उपसर्ग किंवा निपात असतो. समस्त पद झाल्यानंतर किंवा समास झाल्यानंतर तो शब्द नपुंसकलिंग एकवचनामध्ये असतो. समस्त पद आणि विग्रह पद यामध्ये थोडासा फरक असतो. आणि हे शब्द अव्यय असतात, ते चालत नाहीत. एवढ्या ज्ञानाच्या जोरावर आपण आता पुढे अ, जाऊया. आता बघा, तुम्हाला मी फक्त सूत्र दाखवतो कसं असतं सूत्र, आणि त्या सूत्रांवरती व्याख्या वगैरे असतं. बघा, सूत्र पाठ. आता ते सूत्र असं चालतं, विभक्ती. बघा, हे ते सूत्र आहे. म्हणजे या या अर्थांमध्ये काय होतो? अव्ययभावी समास होतो. कुठला तो? विभक्ती, समीप, समृद्धी. इथे त्यांनी खाली दिलेले आहेत एवढे सगळे शब्द आहेत. या सगळ्या शब्दांमध्ये काय होणार आहे? अव्ययभावी समास होणार आहे. बघा, विभक्ती ही अधि, समीपम उप, समृद्धी सु, वृद्धी, नंतर अभाव. हे सगळ्या शब्दांसाठी त्यांनी एक एक शब्द दिलेले आहेत. असं फक्त सूत्र असतं, एवढं आपण लक्षात घेऊया. एवढ्या अर्थांमध्ये तो समास होतो. आपण आता इथे एक एक पाहायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला होतो सप्तमी अर्थामध्ये. जेव्हा मला सांगायचं असेल सप्तमी अर्थामध्ये, त्यावेळी अधि नावाचा शब्द किंवा अव्यय लागतो. कोणत्या अर्थामध्ये? सप्तमी अर्थामध्ये. मग आता दोन शब्द पाहिजेत. मग अधि, ह्याचा अर्थ काय होणार आहे अधि शब्दाचा? अगोदर. सप्तमी. ते मराठी झाला आधी, ते आधी, हे अधि. ओके, अधि सप्तमी अर्थामध्ये तो होणार आहे. कसा? बघा, ज्यावेळी म्हणेन मी अधिहरी, त्यावेळी अधिहरी या शब्दाचा अर्थ काय होईल? हरी मध्ये हरव. किंवा हरव. हरव. ठीक आहे. सप्तमी या अर्थामध्ये काय होतो? अधि नावाचा उपसर्ग येतो. आणि आता हा झाला समस्त पद. हम्म. समस्त पद. आता हे हम्म. नपुंसक लिंगामध्ये आहे का मला सांगा? नाही. आहे. आहे. हम्म. कारण की हे नाही समजलं तर एवढी चिंता नाही, आपल्याला मुख्य वेगळं समजून घ्यायचंय. पण आता दिलंय त्यांनी नाही तर आपण बघतोय. बघा, नपुंसक लिंगामध्ये शब्द होतो एवढं तर सर्वांच्या लक्षात आहे. हो. मग एक आता वचन. हरी हा कोणता आहे? इकारांत शब्द आहे. हम्म. हो. हो. मग आपल्याकडे इकारांत नपुंसक लिंग असताना कोणता शब्द आहे? वारी. वारी. मग तो कसा चालतो? वारी, वारिणी, वारिणी. वारी, वारिणी, वारिणी. आता मला सांगा, हा आहे का नपुंसक लिंग शब्द? हो. आहे हा. ना. मग अगदी बरोबर. ज्यावेळी मी असं लिहील अधिगुरु, आदिगुरु नाही म्हणत आहे, अधिगुरु, त्यावेळी त्या अधिगुरु शब्दाचा अर्थ काय होईल? गुरु. गुरव. ते. गुरु मध्ये. मग आता हम्म. अधिगुरु हा नपुंसक लिंग शब्द आहे का? हो. कोणता सांगा? अं, मधु, मधु. मधुनी, मधुनी. मधु, मधुनी, मधुनी. एवढं क्लिअर आहे? हा हो. आधी. हो. मग तुम्ही अधिराम, अधिरामम असं पण म्हणू शकता. ठीक आहे. अजून एक उदाहरण पाहूया. उकारांत एकारांतच नको. अधिरामम म्हणजे काय? रामे. राम. राम मध्ये. अधिरामम. सोपं आहे. आता हो. गंमत इथे बघा. अधि गीतम.
आता गीता शब्द आहे, मग आपल्याकडे हा. आकारांत नपुंसकलिंग आहे का हो? अकारांत नपुंसक हो. आहे ना. आकारांत, आकारांत. गीता शब्द आहे का नाही? आकारांत. हा, गीता. हा. मग गीता हा आकारांत शब्द आहे का नाही? हम्म. हो. मग आता आपण समस्त पद केल्यानंतर नपुंसकलिंग एकवचनामध्ये होतं का नाही? हम्म. जसं मग आपल्याकडं वारी नपुंसकलिंग होता, मग आपण केलं अधिहरी. आपल्याकडे मधु हो. नपुंसकलिंग आहे, आपण केलं अधिगुरु. मग आपल्याकडे अधिगुरु. आकारांत नपुंसकलिंग आहे का? नाहीये. आकारांत नाहीये. नपुंसक. नाही. कारण तर की नपुस अ, ऐका, हाच स्वर दीर्घ झाला की आ होतो. हा. हम्म. अ हाच स्वर दीर्घ त्याला केलं, वाढवला की आ होतो. मग हो. आणि आ मध्ये काय फरक आहे का? आहे ना. नाही नाही, खरं तर फरक नाहीये. दोघं पण काय कंठ्य हम्म. स्वर आहेत, फक्त एकाला आपण हम्म. थोडस ताणतो, ओढतो. हा. हम्म. हम्म. आ, अ, आ. हम्म. मला सांगायचं काय आहे, हम्म. आकारांत शब्दाचंही नपुंसकलिंग वनम सारखं होणार हे लक्षात ठेवा. ओके. हा. आपल्याला फक्त दोन माहिती आहेत. चे वर्जन 18 वर्जन्स आहेत चे. दीर्घ, ऱ्हस्व, प्लुत. अच पण दीर्घ, ऱ्हस्व, प्लुत. बर. अं, उदात, स्वरित, उदात्त, अनुदात्त, असे तीन, आणि ते तीन 9. 9 झाले हा. समजते काय चाललंय? ऱ्हस्व दीर्घ हम्म. प्लुत हम्म. हम्म. स्वरित उदात्त अनुदात्त झाले किती? 6. सहा. ठीक आहे. त्यांचेच वर्जन अजून बनत जातात. ठीक आहे. 9 हम्म. आणि 9 असे 18 ते बनतात. इट्स हम्म. ओके. मला सांगायचं एवढंच आहे. अधिगीता, अधिगीतम म्हणजे गीतेमध्ये. मग आपण हम्म. आकारांत जरी शब्द असला तरी आपण कसा म्हणणार? त्याला वनम सारखाच चालवणार. हम्म. अधिसीतम. अलग लक्षात. म्हणजे हम्म. तिताच, पण अधिसीतम. कारण की आकारांत आपल्याकडे शब्द नाहीये, आणि अचेच वेगवेगळे वर्षन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण त्याला आ घेऊन टाकतोय. मग अकारांत नपुंसकलिंग आहे, म्हणून वनम, सीता सीतम, लता लतम. बाकीच्यांना एवढं एक्सप्लेन करायची गरज नाहीये, कारण की हा झाला बेस. पुढे आता एक एक शब्द आपण पाहूया. 53. जास्त पण लोड नको व्हायला. बघा, समीप. समीप अर्थामध्ये, समीप म्हणजे जवळ. 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 उप शब्द आहे. आम्ही आता एका कशा. लाईनीत नाही लिहित, जरा खाली लिहितो. ब्रेकअप असले की व्यवस्थित कळतं. उपसमीप, उप. आणि उप म्हणजे जवळ. ठीक आहे, जवळ लिहूया. हम्म. हाच अर्थ व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द आहे समीप. समीपम. बघा, दिलेलं आहे त्यांनी. उप हा व्यक्त करण्यासाठी काय? समीपम. हम्म? मग आता आणि ऐका, महत्वाचं आता इथून पुढं विभक्ती. म्हणजे ज्या वेळी आपण उपशब्द वापरणार आहेत, ऐका, ज्यावेळी आपण उपशब्द वापरणार आहे त्यावेळी आपण समासामध्ये करणार आहोत षष्ठी विभक्ती. कुठली विभक्ती? षष्टी. षष्टी. षष्ठी. बघा, उप रामम. आधी शिका, मग तुम्ही स्वतः करा. उपरामम. आता हा अव्ययभावी समास आहे का? हा. रामम.
समाज. अरे बापरे. अव्यय. हो, अव्ययभावी समास आहे का अव्यय. हा? हो हो. हा. कारण की उप उपसर्ग. हम्म. अव्यय आहे. अव्यय. रामम नपुंसकलिंगामध्ये झालेला आहे. विचार करायचं हम्म. काय एवढं. उपराम, मग ते सांगतात उप हा शब्द जेव्हा असेल किंवा अव्यय जेव्हा असेल त्यावेळी कोणती विभक्ती वापरायची? षष्ठी. मग बघा, रामस्य समीपम. उपरामम याचा अर्थ काय? रामस्य समीपम, रामाच्या जवळ. ते हा झाला समस्त पद. सॉरी, हे झालं समस्त पद, हे झालं विग्रह पद. वगैरे. बघा अजून एक बघूया. म्हणजे उप शब्दाचा अर्थ होतो जवळ. तो जवळ हाच अर्थ आपण समीपम या शब्दाने व्यक्त करतो. मग ज्यावेळी आपण समास उघडतो, विग्रह करतो, त्यावेळी कोणती विभक्ती वापरायची? ते सांगतात तर, षष्ठी विभक्ती तुम्ही वापरा. ओके. बघा, उप गीतम. हम्म. आता गीतायाः समीपम. गीतेच्या जवळ हम्म. उपगीतम. जर तुम्हाला गीतम शब्दच वापरायचा असेल तर गीतस्य समीपम, गाण्याच्या जवळ. आता ते बोलणाऱ्याला काय बोलायचंय त्याच्यावरती डिपेंड येते, आपल्यावरती नाही. म्हणजे जो बोलणार आहे, लिहिणार आहे त्याच्यावरती. पण आपण इथं गीत हा शब्द घेतोय, एक पुल्लिंग, एक स्त्रीलिंग असं पाहतोय. बघा, उप नेत्रम. नेत्रस्य समीप. समीपम. म्हणून चष्म्याला काय म्हणतात ते? उपनेत्रम. म्हणजे नेत्राच्या जवळ आहे उपनेत्रम. आणि खरं तर दोन असल्यामुळे अर्थतः काय बरोबर असणार आहे? रामयोहो नेत्रयोहो समीपम, दोन डोळ्यांच्या जवळ. हो किंवा नाही? हो. हो. हा. उप कवी. आता हा, हे नपुंसकलिंग आहे का? आहे ना. आहे, हा कारण की हा. वारी. मग वारी. वारी. कवी शब्दाची कोणती विभक्ती होणार? षष्ठी. कवे हे समीपम. षटकम. उपकवी शब्दाचा अर्थ काय? कवे हे समीपम, कवीच्या कवीच्या जवळ. कवीच्या जवळ. बघा, उप विष्णू. उपविष्णू. आता समास झालेला आहे का? पण इथं कोणतीच विभक्ती दिसत नाहीये. अहो, मधूमध्ये कोणतीच विभक्ती नाहीये, म्हणून उपविष्णू मध्ये कोणती नाही. उपविष्णू हम्म. गुरु गुरो हो विष्णू हम्म. हो समी. विष्णू हो समीपम. अशा प्रकारे माझा पुढचे तरी पण उपनदीम. आता गडबड येते. उपनदी. नदीच सप्तमीचं काय आहे? मग आता नदी हा शब्द दीर्घ इकारांत आहे. होय हा सर. हा. येस और नो? होय हो होय. हो. हा, नदी हा शब्द, अंजलीताई लक्ष द्या, म्हणजे समजून घ्या. नदी हा शब्द दीर्घ इकारांत आहे, पण आपल्याकडे दीर्घ इकारांत नपुंसक लिंग शब्द नाहीये. हम्म. म्हणून आपण त्यांना कसं करतो? ऱ्हस्व इकारांत करून टाकतो. का? याच्या दीर्घ सेम याच्यासारखंच ते सर. सेम. आपल्याकडे गीता दीर्घ, सारखंच ना. हा, दीर्घ इकारांत शब्द नाहीये जो की नपुंसक लिंग आहे. म्हणून हम्म. आपण काय करतो त्याला? उपनदी. मग आता हम्म. नदी शब्दाची षष्ठी नद्याः समीपम. ओके. कळालं एवढं? हो. हो हो. उप या अर्थामध्ये त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत, ती तुम्ही बघून घ्या. उपकूलम, तुम्ही सोडवा बघू चला. उपकूलम. नंतर उपगंगम. चला चला, ट्राय तरी करा. उपगंगम. आणि सुगंधम. उपयमुनम. सोपं आहे, एवढं अवघड नाहीये. हा. उपकूलम. कुल म्हणजे कुळ. ओळ. हा, कुळ, लिनिएज. हम्म. तुळूचं आता षष्टी बघावी लागेल आपल्याला काय डेफिनेटली. होते. चला, पटापट. कुळाची षष्ठी. ती.
होय ना. प्रॉब्लेम तिथे आपला. कुल कुलम. अकारांत शब्द आहे. राम. मग राम हो, शब्दाची अकारांत षष्टी आहे. कुलस. हा. रामस्य. रामस. मग इथं काय कसं? येणार? कुलस्य. कुलस्य कुलस्य सम समीपम. समीप समीप. समीपम. उपगंगम. मग आता इथं गंगम शब्द कुठला आहे? गंगा. गंगा शब्द आहे. त्या गंगाचं काय झालं? गंगम झालं, कारण की आपल्याकडे गंगम. अकारांत नपुंसकलिंग वनम आहे म्हणून. आता काय होईल? गंगा शब्दाची षष्ठी आपण करणार का गंगमची का गंगची करणार? गंगाची करणार ना. गंगा गंगाची करणार, कारण की गंगाच गंगम झालंय. मूळ शब्द गंगा हम्म. आहे. हम्म. हम्म. गंगा या. हा, वरती दिलंय बघा ना व्यवस्थित. हा ना दिस. गंगाया हा. हा सॉरी, हे गंगा या, महत्वाचं. सॉरी तिथं, हा गंगा या. गंगाया हा समीपम, म्हणजे समीपम. गंगेच्या जवळ. हम्म. भो संतोष उपगंगम गच्छ. हम्म. गंगेच्या जवळ जा. जवळ. उपगंगम तिष्ठ. उपगंगम स्मर. उपगंगम चिंतय. सगळे त्या गंगे. अर्थात. उप यमुनाचं पण यमुन सेम होणार सर आता. सांगा की, मला नाही माहिती. यमुनायाः हा, समीपम. यमुनायाः समीपम. समीपम. यमुनेच्याच उपयमुनम कृष्णः खेलति. उपयमुनम यमुनायाः हम्म. समीपम कृष्णः खेलति. कन्दुकः यमुनायां गच्छति. यमुनायां कालिया सर्पः निवसति. कृष्णः तं सर्पं तस्मिन् सर्पे नृत्यति. सर्पः कस्य प्रतीकः? सर्पः अहंकारस्य प्रतीकः. यदा अहंकारस्य उपरि यदा अहंकारे भगवत् शक्तिः नृत्यति, तदा एव अहंकारस्य पराजयः भवति. उपयमुनम. भगवंत नाचले काल्या नागावरती. नाग हे आपल्या अहंकाराचं प्रतीक आहे. उपगंगम. चलो, एवढं ठीक आहे. होय सर. भरपूर आहे. असे भरपूर. आपल्याला 4-5 प्रकार बघायचे. आपल्याला मुख्य आपण आज एकच बघितलंय खरं तर, असे 6 आहेत टोटल. मूळ हो. ह्याच्यामध्ये भरपूर आहेत. आपण 6 हो. बघणार आहोत, जे आपल्याला वापरता येतील, जे आपल्याला दिसतात इकडे तिकडे. ओके. ओके. ओम शांती शांती शांती.